11 सप्टेंबरला अमेरिकेतून एक शॉकिंग न्यूज आली होती. युटा व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान चार्ली कक या प्रसिद्ध कन्झर्वेटिव्ह ॲक्टिव्हिस्ट आणि पॉडकास्टर आणि टर्निंग पॉइंट USA या संस्थेचे को फाउंडर यांना गोळ्या घालून निर्घृणपणे त्यांची हत्या करण्यात आली. चार्ली कर्क फक्त एक नेता नव्हता, तो रिपब्लिकन पक्षासाठी, विशेषतः ट्रम्पसाठी नवी मतं खेचण्यासाठी एक महत्त्वाचं काम करत होता. येत्या निवडणुकांमध्ये तो एक इन्फ्लुएन्शियल व्यक्ती ठरणार होता. पण अशात त्याची हत्या होणं हे अमेरिकन राजकारणात काही मोठे बदल घडवणारं नक्कीच ठरू शकतं. त्याला मारणारा कोण होता तर अवघ्या 22 वर्षांचा टायलर रॉबिन्सन. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना तसे जास्त कष्ट नाही करावे लागले, कारण त्याच्याच वडिलांनी त्याला सरेंडर व्हायला सांगितलं. ऍक्च्युली सुरुवातीला तो फरारच होता, पण जेव्हा त्याचा फोटो पोलिसांनी रिलीज केला तेव्हाच त्याच्या वडिलांनी त्याला सरेंडर होण्यासाठी सांगितलं. आणि एका पादरीकडे जाऊन त्याने त्याच्या गुन्ह्यांचं कन्फेशन दिलं आणि सरळ तो पोलिसांजवळ जाऊन सरेंडर झाला. आता तो ॲग्रोवेटेड मर्डर, फायर आर्म आणि ॲब्स्ट्रक्शन ऑफ जस्टिस या काही गंभीर आरोपांखाली तुरुंगात आहे. त्याला पुढे शिक्षा होईलही, पण पोलिसांनी त्याने जंगलात लपवलेली त्याची एक रायफल जप्त केली आहे आणि त्या रायफलवर सुद्धा अँटी फॅसिस्ट स्लोगन कोरलेल्या सापडल्या. यावरून या टायलरचा राग किती टोकाचा होता हे आपल्याला कळतं. त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं की गेल्या काही वर्षातच तो पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट घेऊ लागला होता. स्पेसिफिकली चार्ली कर्क बद्दल तो प्रचंड द्वेषाने बोलायचा, पण 22 वर्षाच्या मुलाच्या मनात हा इतका राग आला कुठून? स्कॉलरशिपवर शिकणारा तरुण अचानक आपलं शिक्षण सोडतो आणि या सगळ्याकडे कसा काय वळतो? त्यामुळे बरेचसे प्रश्न आपल्याला पडतात की त्याच्या या रागाचा उपयोग तर कोणी केला नसेल ना? कारण अमेरिकेत गेल्या काही वर्षात अनेक नेत्यांवरती असे हल्ले झालेत, मग ते रिपब्लिकन पक्षाचे असो, डेमोक्रॅट पार्टीचे असो, आणि या सगळ्यामुळे चार्ली कर्कची हत्या हा टायलर रॉबिन्सनचा व्यक्तिगत द्वेष होता की अमेरिकेच्या डर्टी पॉलिटिक्सचा एक भाग? यावर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि बघत राहा दुर्बीण.